मित्रांनो, काही लोकांच्या अंगामध्ये ना एक किडा असतो आणि तो किडा ना फार विचित्र असतो. तो किडा ना या टाईपचा असतो की कुणी जर त्या माणसाला म्हणलं की अरे भाई तू त्या माणसासोबत बोलू नको, त्याच्यासोबत बोललास तर तुझा घाटा होईल किंवा तू चुकीच्या मार्गावर जाशील, तर तो पहिले त्या माणसासोबत जाऊन बोलेल. कुणी जर म्हणलं त्याला की तू ही वस्तू करू नको किंवा तू त्या जागेवर जाऊ नको, तर तो पहिले ती वस्तू करेल. आता मी असं का म्हणतोय, कारण की यार असाच एक छोटासा किडा माझ्यामध्ये सुद्धा आहे. मला ना मोबाईल बदलायची फार आदत आहे आणि आमचा एक दुकानदार आहे जो माझे प्रत्येक वेळेस मोबाईल चेंज करून देतो. आणि तो प्रत्येक वेळेस मला म्हणतो की यार आशिष, तू ना मोबाईलमध्ये एवढा घाटा का करून घेतोयस, जे आहे त्याच्यामध्ये चालू दे, तू जास्त दिवस वापरत नाहीस, तू पटकन मोबाईल बदलून टाकतो, याच्यामध्ये तुझा फार घाटा आहे. आणि माझं म्हणणं कसं असतं की बाबा मला ना व्हिडिओ क्वालिटी चांगली पाहिजे, कारण की पोटाचा विषय आहे, माझं कामच व्हिडिओ रेकॉर्डिंगचं आहे, कॅमेऱ्याचं आहे. तर तो म्हणतो की यार तू कॅमेरा घे ना मग, पण कॅमेराची जी प्रोसेसिंग आहे, सेटअप आहे, तो फार मोठा आहे. मला पाहिजे क्विकली आणि मला परफेक्ट मोबाईल पाहिजे. त्याच्या नादानादामध्ये मी या वर्षामध्ये कमीत कमी चार मोबाईल चेंज केलेले आहेत. आणि तो प्रत्येक वेळेस म्हणतो मला की जीव तोडून म्हणतो, मित्र आहे ना आमचा, जीव तोडून म्हणतो की यार तू असा घाटा करू नको. तसं एखादा माणूस एखाद्या माणसाला सांगतो की तुम्ही या जागेवर जाऊ नका, तुम्ही ते करू नका, जीव तोडून सांगतात. पण तो जो समोरचा माणूस आहे ना, तो ऐकायला तयार नसतो. त्याला वाटतं की असं करतो आणि त्याला जे करायचं आहे तो तेच करतो. नंतर जेव्हा त्याला घाटा होतो त्यावेळेस मग डोक्याला हात लावून बसतो की अरे यार, हे मी करायला नव्हतं पाहिजे होतं. आता हे मी तुम्हाला सगळं का सांगितलं आहे, कारण की आजच्या या स्टोरीमध्ये जो टॉपिक आहे ना, तो ह्याच प्रकारचा टॉपिक आहे. दोन मुलं असतात, चुलत भाऊ, आणि ते दोघंही जण ना एक सेम वयाचे असल्यासारखे असतात. आणि त्या कारणामुळे त्यातल्या एक जणाचा जो मामा असतो त्या दोघा जणांना आपल्या गावी घेऊन जातो. आता त्यांचं वय कम्प्लिटली 12 वर्षाचं असेल, 12-13 वर्षाच्या मधली ती मुलं असतील, त्यांचं वय असेल. मग मामाच्या गावी गेल्याच्या नंतर काय असतं, मुलं जेव्हा मामाच्या गावी जातात त्यावेळेस त्यांना एकदम फ्रीडम भेटतं खेळायला, खायला, प्यायला, खर्चाला. कारण की मामा पाठीमागं उभा असतो ना, सगळा काय खर्चा मामा उचलतो म्हणल्याच्या नंतर काय विषय असतो, जे म्हणलं ते मनामध्ये आलं ते करायचं असतं. आता हे दोघंजणं जेव्हा त्याच्या मामाच्या घरी गेले त्यावेळेस त्या मामाच्या घरी फार म्हणजे असं डिप्रेसिव्ह वातावरण असतं ना, तशा प्रकारचं वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं. कारण की त्यांचे मामा स्ट्रिक्ट होते. घरामधले जे कोणी पण माणसं आहेत ते एकदम त्यांच्यासमोर एकदम शांत राहायचे. मामा नसला की घरामध्ये धिंगाणा चालायचा. पण जेव्हा त्या दोघा जणांचे मामा घरामध्ये यायचे त्यावेळेस पूर्ण शांत. आणि त्या दोघा जणांचं नाव होतं अजय आणि विजय. चुलत भाऊ असल्यामुळे त्यांनी असं नाव ठेवलेलं आहे, म्हणजे एकदम असं मॅचिंग. तर अजय विजय तिथं गेल्याच्या नंतर मामा जरी समोर आले तरी पण यांचा धिंगाणा चालू असायचा. आणि मामा यांना काही म्हणू नाही शकायचा, कारण की लाडक्या बहिणीचे मुलं आहेत. आणि जो दुसरा मुलगा आहे तो तिच्या भाऊकीचा मुलगा आहे, तर त्यालाही काही म्हणू शकत नव्हते. तर म्हणून त्या दोघा जणांचंही फार चांगलं व्यवस्थितशीर चालत होतं. पण त्यातला जो विजय होता ना, तो थोडासा असा रागीट होता आणि त्याला ना त्याच्या मनाच्या विरुद्ध काही करा वाटत नव्हतं. त्याला त्याच्या जर मनामध्ये आलं तर मला हे वस्तू पाहिजे, तर त्याला ती वस्तू पाहिजेमध्ये पाहिजे. आणि तो विजय त्याचा म्हणजे त्याच्या भाषाचा चुलत भाऊ होता आणि अजय जो होता तो त्याच्या मामाचा सख्खा भासा होता. अशा प्रकारचे त्यांचं नातं होतं. यार नात्यामध्ये सांगण्यामध्ये जरा गडबड झाली असेल तर माफ करा मला. तर असे दोन मुलं तिथं एन्जॉय करू लागली आणि असं त्या मामाच्या घरचं वातावरण होतं. मग एका दिवशी त्यांच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस एक गप्पा रंगल्या अशा. आणि त्या गप्पांमध्ये त्यांच्या घराच्या पाठीमागं 500 मीटरवर एक विहीर आहे. आणि ती जे मामाचं घर आहे त्यांच्या अजय विजयच्या, त्यांच्या मामाचं घर पूर्ण गावाच्या बाहेर होतं. म्हणजे गावखरी बांधल्यासारखं. जे खेड्यामधले लोक राहतात त्यांना माहीत असेल की गावखरी म्हणजे काय असतं. शेत असतं गावाच्या शेजारी, त्या शेतामध्ये बांधलेलं घर असतं आणि त्या घराच्या पाठीमागच ती विहीर होती शेतामधली. तर तिथं ती चर्चा निघली की ती जे विहीर आहे ती विहीर होती सरकारी आणि पूर्ण गळालेली होती. त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नव्हतं. अर्धी विहीर गाळून अशी भरलेली होती, त्याच्यामध्ये माती पडलेली होती. पण तरी पण आता त्या विहिरीच्या गोष्टी निघल्या होत्या आणि त्या गोष्टी इतक्या भयानक होत्या आणि त्या गोष्टी अजय आणि विजय कान धरून ऐकू लागले. त्या विहिरीमध्ये कमीत कमी त्या गावची 7 माणसं मेले होते आणि ते 7ही माणसं त्या विहिरीमध्ये पडून मेले होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या विहिरीमध्ये पाणी नसताना ते 7ही माणसं मेले. पाणी असताना नाही, पाणी नसताना 7ही माणसं मेले. आणि असं वाटत होतं की ते जसं पाण्यातून बुडून बाहेर निघालेले आहेत किंवा पाण्यामध्ये बुडून मेलेले आहेत, अशा प्रकारे त्यांचे मृत्यू झालेले होते.
का मेले, कशामुळे मेले, कुणाला काहीही माहीत नव्हतं. पण त्या विहिरीमध्ये 7 लोक मेल्यामुळं त्या विहिरीचा दबदबा त्या पूर्ण गावामध्ये होता. ते पूर्ण गाव त्या विहिरीला भीत असे. त्या विहिरीपाशी जायचं म्हणलं की सगळ्यांची फाटत असे. 7 माणसं मरणं काय जोक आहे काय, आणि त्या एकाच विहिरीमध्ये. आणि एक माणूस मरायला सुरुवात म्हणजे एक माणूस मेला की त्याच्यानंतर कोणी ना कोणीतरी त्या विहिरीपाशी गेला तर तो मरणार म्हणजे मरणार. असं थोडंफार त्या विहिरीच्याबद्दल चर्चा त्या गावामध्ये होती. आणि हा विषय तिथं थोडासा छेडला गेला होता त्या मामाच्या घरामध्ये. सगळेजण जेवण करू लागले आणि जेवता जेवता हा विषय चालू होता. तर हे दोघंजण एकदम कान टवकारून ऐकू लागले. मग आता यातला जो विजय आहे त्याच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली, बघायचंच विहिरीपाशी काय आहे ते आणि काय नाही ते, हे काय बी खोटं बोलतात. आता तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता. त्याला ना प्रत्येक गोष्ट नाशी प्रूफ करून दाखवायला लागत होती. त्याला असं वाटत नव्हतं की ही खरी आहे किंवा खोटी आहे. नाही, त्याला प्रूफ करावं लागत होती की नाही ही गोष्ट खरी आहे म्हणून. कारण की तो घरामधला थोडासा मोठा पोरगा होता आणि लाडका होता सगळ्यांचा. जो अजय होता तो त्याच्यापेक्षा थोडासा खालचा होता आणि तेवढा काय लाडका नव्हता. त्यामुळे अजय लोकांना सांगितलं तसं तो ऐकायचा आणि एकदम भोळा होता. पण हा एकदम रगेल आणि कोणाचं न ऐकणारा असा मुलगा होता. मग तिथं सगळं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा हे दोघंजण उठले सकाळी विजय अजयला पकडतो, त्याच्या हाताला चाल रे म्हणतो, आपण तिकडे जाऊन येऊ विहिरीकडून. चपला वगैरे घालतात आणि बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. सकाळी 6:30चा टाईम. मग त्यावेळेस त्याचे मामा म्हणतात की कुठं चालला रे तुम्ही. मग हे दोघंजण स्टॉप होतात. आता यांना काय सांगावं काय कळत नाही. मग तो विजय जो आहे तो त्याच्या मामाला म्हणतो की आम्ही जरासं बाहेर फिरून येतो. अजय पटकन म्हणतो की ते आपल्या पाठीमागची विहीर आहे ना तिला पाहून येतो आम्ही. असं म्हणल्याच्या नंतर त्याचे मामा थाळकर उठले, दोघा जणांना असे जोरात धावले. त्यांना म्हणले की गप गुन्हानं घरामध्ये वा, अजिबात घराच्या बाहेर निघायचं नाही, बाहेर निघलास तर तंगडे तोडून टाकेल. असा त्यांचा मामा या अगोदर कधीही म्हणला नव्हता. यावेळेस त्याच्या मामाच्या तोंडावरचा जो तोंडावरचा जो राग आहे तो यांनी पाहिला आणि दोघंही जण भिले, दचकले आणि घरामध्ये आले. जो विजय होता तो एकदम असा मामाकडे रागानं बघत घरामध्ये गेला आणि घरच्यांना सांगितलं त्यांच्या मामांनी की या दोघा जणांना अजिबात बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि या दोघा जणांना स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली, तुम्ही जर तिकडे गेलात तर तुमचे तंगडे तोडून ठेवील. मग आता हे दोघंही जण घरामध्ये बसले. दिवसभर झाला. आता संध्याकाळी 5चा टाईम होता. त्यावेळेसपर्यंत सगळेजण विसरून गेले होते की मामानं काय सांगितलं होतं म्हणून. आता मामाचंच ना कपड्याचं दुकान होतं, त्यामुळं मामा सकाळी 9 वाजता निघून जायचे आणि संध्याकाळी 8-9च्या दरम्यान ते घरी परत यायचे. तर अशा प्रकारे त्यांचा रुटीन होता. तर ते दुकानावर गेलेले होते. मामाच्या घरामध्ये आता दुसरं कोणीही नव्हतं लक्ष ठेवणारं. जी मामी होती ती तर तिच्या कामामध्ये व्यस्त आणि जी आई आहे या अजयची ती पण तिच्या आयुष्यामध्ये व्यस्त. मग हे दोघंजण मोकळे खेळता विजय अजयला म्हणला की अजय चाल लवकर, चल आपण जाऊन येऊ, कोणाला सांगू नको, गप गुणाने चपला घालून येऊ. दोघंजण चपला घालतात, घराच्या पाठीमागं जातात. 5 वाजलेले असतात संध्याकाळचे. सगळेजण शेतामधून घरी आलेले असतात. तो जो रस्ता आहे तो एकदम क्लिअरली झाला होता. हे दोघंजण हळूहळू त्या विहिरीकडे जातात. हिवाळ्याचे दिवस असतात थोडेफार आणि त्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला माहीत असेल दिवस पटकन माळवतो. तर त्या विहिरीपाशी गेले. विहिरीमध्ये डोकावून बघितलं, नॉर्मलची विहीर. त्याच्या आजूबाजूनं पूर्ण कचरा असा लोंबकाळलेला होता. जास्त काय फारसं नव्हतं, पूर्ण कचरा असा लोंबकाळून पडलेला होता. आईचण म्हणतो आपण त्याला, पालापाचोळा तशा प्रकारचा. आणि एलं बिलं होते त्या विहिरीच्या काठानं आणि ती जे एलं होते ना ते पूर्ण असं विहिरीच्या कडेनं झालेले होते, गच्च असे पूर्ण. आणि मधात असा बोगदा होता. त्या वेलाकडे पाहिल्याच्या नंतर, त्या विहिरीकडे पाहिल्याच्या नंतर असं कळत नव्हतं की नेमका त्या विहिरीचा काठ कोणता आहे आणि कोणता नाही म्हणून. तर हे दोघंजण विहिरीपाशी गेले. एका जागेवर थोडीशी जागा होती, त्या जागेवर दोघंही जण बसल्याच्या नंतर म्हणजे बसले नाही, तिथं उभे राहिल्याच्या नंतर मधात डोकावून बघितलं तर विहीर पूर्ण गाळलेली होती. खाली माती होती, त्या मातीमध्ये मोठमोठाले नळे होते आणि अर्ध्याच्या वर भरलेली होती. म्हणजे समजा ती विहीर कमीत कमी असेल बघा 15 फूट 10 फूट खाली असेल, फक्त 10 फूट खाली. आणि बाकीची ती गाळल्या गेली होती. अशी इतकी छोटीशी विहीर होती. या दोघांना काहीही वाटलं नाही. जसं घरच्यांनी सांगितलं तसला काहीही प्रकार यांना वाटला नाही. काय भीती वगैरे काहीच वाटलं नाही. एकदम नॉर्मलची विहीर, जसं नॉर्मल बघतात ना तशी विहीर. आणि यांना काय माहीत इचुकाडा काय असतो, साप काय असतो, हे यांना तेवढा अनुभव नाही शहरामधली मुलं. तर मग पाहिल्याच्या नंतर जो अजय आहे तो विजयला म्हणतो की अजय यार बस चला आता चालू, इथून आपण निघूयात. मग जो अजय आणि विजय आहे ते निघतात. आता विजय मागं होता. मागं असल्याच्या नंतर अजय थोडा समोर जातो आणि विजय मागं त्याच्या चालत असतो. पण विजयच्या कानावर एक आवाज येतो, कुणीतरी त्याला आवाज दिलेला, कुणीतरी आवाज मारतंय. तो थांबतो, अजयला थांबण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अजयला आवाज येतो पण अजय ऐकत नाही. तो कणकन समोर निघतो कारण की अंधार पडू लागला. मग हा पाठीमागं वळून बघतो तर याला असं वाटलं की कुणीतरी आवाज आपल्याला त्या विहिरीमधून देते.
हा हळूहळू त्या विहिरीपाशी जातो, खाली बघतो, तर याला असा भास झाला की ती जी विहिरीमधली माती आहे ती अशी खाली घसरती आहे. भवऱ्यामध्ये माती कशी जाते, किंवा बघा ते टायमिंगची माती असती, रेत असते ग्लासमध्ये, अशा चोपड्या उलटा केला की ती रेत खाली पडते, तशा प्रकारे ती जी माती आहे ते विहिरीमधली ती खाली जाता जाता अशी त्याला दिसू लागली. आणि याला असं वाटत होतं की मी त्या मातीमध्ये उडी टाकू, पण हा टाकणार नव्हता. हा समजदार होता ना. हा पाठीमागं वळला आणि आपल्या घराकडं पुन्हा जाण्यासाठी निघणारच की पुन्हा याला खालून आवाज आला, विजय. हा परत पाठीमागं वळतो आणि त्या विहिरीकडे बघतो. मग हलता हलता थोडंसं बघण्यासाठी त्याला असं वाटलं की तिची माती आहे त्याच्यामधून थोडासा काहीतरी हात असा वर यायल्यासारखा दिसला याला. मग त्याला व्यवस्थितशीर बघण्यासाठी हा थोडासा खाली वाकला आणि थोडासा असा सरकला तसा हा विहिरीमध्ये पडला. आणि पडला तसा इतका त्या गाळामध्ये फसला, असा तिरपा पडला, असा तिरपा गाळामध्ये गेला. सरकं गेला असता तर कमरे इतका गेला असता गाळामध्ये, पण हा तिरपा गेला. आता त्याच्यामध्ये एक खासियत अशी होती की तिची विहीर होती ना, त्या विहिरीमधली जी माती होती ना ती पूर्णपणे चिखलासारखी माती होती. यानं किती जरी हातपाय हलवले तरीसुद्धा ते वरी येऊ शकत नव्हतं. ती माती एवढी खोल होती की यानं हातपाय हलवले तसे खाली, म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे दलदलसारखं. मग आता जो हा अजय आहे हा समोर जाता जाता बघू लागला, पाठीमागं बघतो विजय आला का नाही, तर विजय नव्हता. मग हा पळत पुन्हा विहिरीपाशी जातो की विजय कुठं गेला म्हणून. खाली बघतो तर विजय असा इतका फसलेला, विजय गप्प गुणानं पडलेला, एक नाही बोलत, दोन नाही बोलत. विजयला फक्त समोरचं दृश्य दिसतंय की अजय वरून बघतोय म्हणून, पण याला हालचाल करता येत नव्हती. हा फक्त असा वरी बघतोय, आवाज तोंडामधून अजिबात काढत नाही. हा अजय जोरात पळत घराकडे जातो, त्याच्या आईला सांगतो, त्याच्या मामीला सांगतो. मग त्या दोघीजणी आरडाओरडा करतात, गावामधले 1-2 माणसं घेतात, आणतात आणि त्याला खाली दोरी टाकतात. आणि त्या दोरीनं एक माणूस खाली उतरतो आणि तो जो अजय आहे तो विजय आहे त्याला उचलतात, पाठीवर घेतात आणि त्या विहिरीच्या वर येतात. वर आल्याच्या नंतर जेव्हा हा विजय घरी येतात त्यावेळेस मामाला समजतं, त्याला फार शिव्या दिल्या जातात, कलमा केल्या जातो, 1-2 चापटा पण मारले जातात आणि तिथे ते मॅटर थोडंसं दबल्या जातं. मग काही वर्षाच्या नंतर जेव्हा तो जो विजय आहे तो थोडा समजदार झाला आणि तिची गोष्ट त्याच्या डोक्यामधून गेलेली नाही ना, कारण की त्याच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट फार मोठी होती, त्यामुळे ती गोष्ट त्याच्या आयुष्यामधून गेली नाही. ते जेव्हा विहिरीमध्ये पडलं त्यावेळेस त्याच्यासोबत जे काही झालं ते सगळं काय त्याच्या डोक्यामध्ये असं फिट्ट बसलेलं होतं की नेमकं काय झालं काय नाही, हे सगळं काय त्याच्या डोक्यामध्ये फिट होतं. मग जेव्हा त्याला समजायला लागलं की तो 15 ते 16 वर्षाचा झाला होता, त्यानं विचार केला की आपण जेव्हा विहिरीमध्ये पडलो होतो आपल्या तोंडातून आवाज का निघत नव्हता, तिथं लोक का मरत होती आणि त्या गावामधली 7 लोक मेली कशी आणि आपल्याला त्या विहिरीमध्ये पडलो कसं. त्याने जेव्हा विचार केला ना त्यावेळेस त्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली. सुरुवातीला त्याला भेटली नव्हती, जेव्हापासून ते झालं होतं तेव्हापासून त्याला फक्त भीती वाटू लागली. नंतर थंड दिमागाने विचार केल्याच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं अशी होती. सुरुवातीपासून सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला जेव्हा तो त्या विहिरीमध्ये पडला त्यावेळेस त्याचा पाय घसरला होता. आणि पाय घसरला का होता, कारण की त्या विहिरीच्या पूर्ण बाजूने वेल फुटलेले होते. विहिरीचा काठ कुठपर्यंत आहे कुठपर्यंत नाही हे अजिबात दिसत नव्हतं. वेळ होती संध्याकाळचे 5 वाजलेली, म्हणजे दिवस माळवलेला होता सरळ सांगायचं म्हणजे. आणि याने पाय टाकला ते विहिरीमध्ये टाकला, त्या कारणामुळं हा विहिरीमध्ये पडला. पडल्याच्या नंतर हा तिरपा डायरेक्ट त्या गाळामध्ये घुसला आणि तो इतका भयानक गाळ होता की याने हातपाय हलवले असते तर हा पूर्ण मधात गेला असता. पण तिथं हा स्टॉप का झाला, कारण की याला त्या विहिरीमध्ये एका नळ्यामध्ये इतका मोठा साप दिसला होता आणि त्या सापाकडं बघून याची बोलती बंद झाली होती, शरीर हलणं बंद झालं होतं. हा एवढा मोठा भिला होता, कारण की तो साप एवढा डेंजरस होता की बघायचं कामच नाही. आणि जेव्हा तो समोरचा जो माणूस आहे तो खाली उतरला त्यावेळेस त्या माणसाची चाहूल पाहून तो साप त्या नळ्यामध्ये आत गेला आणि याला उचलून त्या माणसाने बाहेर आणलं. आणि त्या विहिरीमध्ये माणसं का मेली, कारण की ह्या जसा पडला अशाच प्रकारे त्या विहिरीमध्ये माणसं पडली असतील आणि ज्यावेळेस पडले त्यावेळेस त्याने हातपाय हलवला असेल आणि ते माणूस गाळामध्ये फसल्या गेलं. आणि ज्यावेळेस गाळ वाळला किंवा तो माणूस वर आला किंवा त्याला वर काढलं तर लोकांना असं वाटत होतं की तो बुडून मेलाय म्हणून. अशा प्रकारे त्या विहिरीची कहाणी असेल असं त्या विजयला वाटत होतं. आणि ही गोष्ट त्या बिचाऱ्याच्या डोक्यामधून अजूनही गेलेली नाही आहे. तो आत्ताच्या कंडिशनला 20 वर्षाचा आहे. विचार केल्याच्या नंतर तो म्हणतो की लोक म्हणत होते की त्या विहिरीमध्ये भूत आहे, पण त्या विहिरीमध्ये भूत नाही आहे. त्या विहिरीची कंडिशनच तशी आहे.
कारण की त्या विहिरीमध्ये खूप जास्त पाणी होतं आणि ती पाण्याची विहीर होती. ती सरकारी विहीर असल्यामुळं त्या विहिरीला कुणीही उपसलं नाही. जसं जसं जग समोर येतं आहे तसं तसं त्या विहिरीकर बघणं दुर्लक्ष होतं आहे. त्याच्यावरचं आयचण कोणी काढत नाही, त्याच्यावरच्या वेली कोणी काढत नाही. त्या कारणामुळे त्या विहिरीचा काटही कोणाला समजत नाही. आणि आताही कदाचित ती विहीर जर बुजल्या गेली असेल तर ठीक, नाहीतर आताही त्या विहिरीमध्ये कित्येक लोक जाऊन पडत असतील, काही सांगता येत नाही. पण आताही पाण्याचा स्तर खाली गेला आहे, त्यामुळं काही तेवढी प्रॉब्लेम होत नसेल. तर ही होती आजची स्टोरी. कधी कधी माणसाला असं वाटतं ना की या जाग्यावर पॅरानॉर्मल गोष्टी आहेत किंवा या जाग्यावर असं काही आहे जे या जगामधलं नाही आहे, काल्पनिक आहे काहीतरी तिथं. तर थोडा विचार केल्याच्यानंतर उत्तर भेटतं त्याचं की असं का झालं असेल म्हणून. प्रत्येक जाग्यावर भूतं, प्रत्येक जाग्यावर असं काही नसतं. काही जाग्यावर अशा काही सिच्युएशन असतात की त्या सिच्युएशन माणसाला विचार करायला भाग पडतात की इथं असं झालं म्हणून. आता जेव्हा हा विजय त्या विहिरीमध्ये पडला होता त्यावेळेस लोकांना काय वाटलं असतं, मायला याला भूतानं झपटले, हा एकदम असा बसलाय बघतोय. पण ॲक्च्युलीमध्ये हा जो विजय होता 12 वर्षाचा मुलगा, तो त्या सापाकडे बघून एकदम स्थिर झाला होता, एकदम गप्प गुणानं पडला होता. त्याला हालचाल करता येत नव्हती. त्याला भीती तेवढी वाटली का होती कारण की त्यानं जिंदगीमध्ये तो साप पहिल्यांदा पाहिला होता. या अगोदर त्याने टी व्हीमध्ये साप बघितला होता. तर त्याची किती फाटली असेल. आणि संध्याकाळचा टाईम, त्या विहिरीमध्ये सगळीकडं नळेच नळे होते. तो गाळ, असं वाटलं त्याला की सगळं गाळाने त्याला पकडून धरलं आहे. त्याची इच्छा असूनही पण हातपाय हलवू शकत नव्हता. मग तिथं काय भूत होतं का? नाही. तर त्यामुळं काही जाग्यांवर, काही गोष्टींवर पॅरानॉर्मल काही नसतात. पण मी असंही म्हणत नाही की पॅरानॉर्मल नाही म्हणून. आपलं चॅनलच त्या गोष्टीवर बेस आहे. तरी पण काही वेळेस तसं नसतं. लक्ष राहू द्या, स्वतःला सांभाळा आणि अशा गोष्टींपासून थोडं दूर राहा. तर आजची स्टोरी इथं संपवूयात. स्टोरी आवडली असेल तर स्टोरीच्या खाली एक असं थम्सअपचं बटन आहे, त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईबचं बटन दबत नसेल तर त्या सबस्क्राईब बटनवर एखाद्या विहिरीचा गाळ फेकाळून मारा, नाही तर मोबाईल गाळामध्ये टाकून द्या, पण चला ते दाबून टाका एकदा.